नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. डेट अँड टाइम तुम्ही बघू शकता. आत्ताच एक जस्ट ट्रिप कंप्लीट केली आहे आपल्या एरियामधून DY पाटील हॉस्पिटल. आणि आता मी गो सेडन चालू केलं. ही जी ट्रिप आहे ती उबर गोमध्ये होती आणि अशा प्रकारे इथे इन्सेंटिव्ह पण मला दिसतोय. आणि इथे काय लिहिलं आहे, ओके ओके ओके, एक ट्रिप काउंटसुद्धा झाली आहे. तर चला आपण याच्यावरतीच करूया. मग काय करायचं आता. सिडानच्या कॅटेगरीमध्ये ट्रिप लागेल तर ठीक आहे, अन्यथा उबर गो चालू करून तसा रेट नाही भेटणार जसा पाहिजे, कारण आता फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये लगेच रेट थोडासा वाढेल. आणि आज काय आहे, आज मंगळवार आहे. सो बघू कशा प्रकारचा काय बिझनेस होतोय आणि एन्जॉय दिस व्हिडिओ. 37 किलोमीटरचे 637 रुपीज भेटलेत. गो प्रायोरिटी जे पण काही आहे कॅटेगरी त्याच्यामध्ये ट्रिप होती. आणि आता मी सध्या आहे ओबरॉय मॉलच्या आसपास. तुम्हाला ही लोकेशन मे बी माहीत असेल. त्याच्या जस्ट बाजूला हा ऑफिस आहे. आणि आलो लगेच. जास्त काय टाईम लागला नाही ट्रिप कंप्लीट करण्यासाठी. हार्डली 1.25 तास लागला असेल. तर इथून आता काय ट्रिप लागत आहेत आय डोंट नो. टाईम बघता 9 वाजलेत. बघता आय एम सॉरी. कोपर खेळण्याची मित्रांनो ट्रिप घेतली आहे. गाडी न्यूट्रल होती आणि मी ॲक्सिलेटर दाबतोय, गाडी पुढं का जात नाही. बघते तर गेअरच टाकला नाही. भाई डिप्रेशनवाला सीन. मला असं डिप्रेशन वगैरे काय नाही, मी असं मस्ती करतोय. आयुष नावाचा कस्टमर आहे, त्यांना पिकअप करायला चाललोय. हां, तर तेच आयुष नावाचा कस्टमर आहे, पिकअप करायला चाललोय. 1.5 तास दाखवते कोपर खेळणे. फेअर अप्रॉक्सिमेटली 550 रुपये. किती किलोमीटर होतं ते नाही बघितलं, विसरलो. 1.5 तास टाईम दाखवला होता. टाईम लागला 1 hour 53 minutes. आणि 28 किलोमीटरचे म्हणजे 29 किलोमीटरचे आपल्याला भेटले 598. पैसे वाढलेच नाही. पीक टाइम असून सुद्धा पण पैसे वाढले नाही. उबर कंपनी अभी तुमको क्या बोलने का छोड़ो, जान दो, कोई दिक्कत नहीं. आता इथून एक्झिट मारतो आणि पुढे बघू कसं काय नियोजन. 1400 रुपयाचं काम झालेलं आहे. गाडी चाललेलं आहे 78 किलोमीटर्स. वॉचमॅन काका नमस्कार. वॉचमॅन काका निरखून बघत होते दरवाजा खोलून कुठं काय राहिले का. त्यांचं काम आहे, ते काम करत होते. ठीक आहे. बुकिंग काय वाजन आहे, क्या करे क्या ना करे. इथे काय लागतील बुकिंग. थोडा थांबून बघतो. ऑड एरिया तर आहे. लागली तर ठीक आहे, नाही लागली तर बघू. भावांनो, आपला इन्सेंटिव्ह होणार नाही आहे, कारण 7 तासाची 70 किलोमीटरची रेंटल उचलली आहे. 1900 रुपये फेअर दाखवला आहे. वाढू पण शकतो, कमी पण होऊ शकतो, आय डोंट नो. आणि माझं उबरची ही पहिला रेंटल आहे. मी गाडी बघा कशी पार्क केली, तुम्हाला दाखवतो. हे बघा अशी पार्क केली आहे दगडावरती. त्या साईडला खड्डा आहे ना, म्हणून मी अशी पार्क केली आहे. मित्रांनो, कस्टमरला ड्रॉप केले त्यांच्या ड्रॉप लोकेशनवरती आणि मी इथेच वाट बघतोय. एरिया प्रेफरन्सच्या बद्दल एकाने कमेंट केले तर ते सांगतो. एरिया प्रेफरन्सचा ऑप्शन ऑन करायचा आहे तुम्हाला. दाखवतो मी तुम्हाला लाईव्ह करून कसं करायचं आहे आणि एक्सप्लेन करतो थोडं. एरिया प्रेफरन्स चालू करण्यासाठी सर्वात आधी होमवरती या. आलात त्यानंतर हे इथं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे बघा टॉप फिल्टर ऑन ॲड्स ऑन. तर हा असा प्रकार आहे की तुम्ही एका दिवसामध्ये 2 तास एरिया प्रेफरन्स चालू ठेवू शकता. एरिया प्रेफरन्सचा अर्थ असा की तुम्हाला कोणत्या साईडला जायचं नाही. जसं की वसई विरारला नाही जायचं, बँड्राला नाही जायचं, भिवंडीला नाही जायचं, ठाण्याला नाही जायचं, असे ऑप्शन आहेत. इथे खाली नवी मुंबईचा पण ऑप्शन आहे, पण ते मे बी पाठीमागं ट्रिप चालू आहे म्हणून तो दाखवत नाही आहे, काय माहिती. एवढे सगळे एरिया आहेत. याच्यात तुम्ही टिक जर नाही टिक केलेत म्हणजे तुम्हाला तो एरिया पाहिजे, अनटिक आहेत म्हणजे तो एरिया तुम्हाला नको आहे. आणि असंही करायचं. आणि इथे ना चालू होते बघा. हे चालू झालं ना तर मग काय होणार की तुम्ही ज्या एरियावरती टिक केलं आहे ना त्याच एरियावरती तुम्हाला ट्रिप भेटणार. पण ते शॉरिटी म्हणजे बोलतात ना की
चान्सेस असतात की भेटतात, पण शॉरिटी 100% नसते. एक 80-90% शॉरिटी असते. कधी कधी असं असतं की डिमांडच नसतं, म्हणून ते कुठल्या उलट्या साईडचं पण ट्रिप देतं. पण हा एरिया प्रिफरन्सचा ऑप्शन खूप जास्त चांगला आहे. त्यानंतर दुसरी कमेंट काय होती, बाबा पार्ट टाइम चालू शकतो का, 6-8 तास विथ अनदर जॉब? सिम्पल सांगायला गेलं तर नाही. 6 ते 8 तासामध्ये तुम्ही किती कमवणार? 1200 ते 1500 रुपये. त्याच्यामध्ये तुम्ही गाडीचा मेंटेनन्स काढणार का, पेट्रोलचा खर्च काढणार का, तुमचं ओला उबेर रॅपिडोचा नाही तर ओला उबेरचा पासचा खर्च काढणार? हा बिझनेस जो आहे ना मित्रांनो, हा 6 ते 8 तासासाठी नाही आहे. करणारे करतात, पण बिझनेस खूप जास्त डाऊन असल्या कारणाने आहेत ना, मी प्रेफर नाही करणार. बाकी तुमची इच्छा, गो फॉर कार रेंटल सर्व्हिस अँड ट्राय करू शकता. तर ट्राय करत असाल तर जरा नीट विचार करून, कारण त्याच्यामध्ये कसं आहे की तुमचं टाईम आणि पैसा दोन्ही लागणार. दुसरं काही कमेंट आहे, मस्त ब्लॉग, एरिया प्रेफरन्स एक्सप्लेन केलं, पार्ट टाईम पण एक्सप्लेन केलं. त्यानंतर हे जे आहेत आपले सिनियर सर, तेही आपल्याला मस्त इन्फॉर्मेशन ब्लॉग असं कमेंट केले आहेत आणि कमेंटचे रिप्लाय मी दिलेले आहेत. अजून पण काय असतील तुमचे डाऊट्स तर तुम्ही करू शकता. हे काय आहे, तुझी जनरी अँड तुझा स्टार्टअप कसा झाला ते फक्त विचारणार. अच्छा, ओके, समजलं मला याचं काय कमेंट आहे. माझी सुरुवात फूड डिलिव्हरीमध्येच होती. सगळ्यात पहिला माझा जो प्रॉपर जॉब जो बोलेन तो माझा फूड डिलिव्हरी होता. फूड डिलिव्हरी करत असताना मला मित्र भेटला. मित्राच्या मित्रांनी मला, आमचं म्हणजे असं बॉन्डिंग झाला व्यवस्थित, आणि कॉलवरती आमचे कॉल चालू असायचे. तर कॉल चालू असायचे म्हणजे आम्ही फूड डिलिव्हरी करत असताना आम्ही कॉल्सवरती सांगायचं, अपडेट द्यायचो, इथे RTOवाले आहेत, इथे पाऊस पडतोय, असं तसं, म्हणजे आमचं कॉर्डिनेशन चालू होतं. तर त्या मित्रांनी मला सांगितलं की तुला गाडी चालवता येत असेल ना तर झोमॅटोपेक्षा ह्यावाल्या लाईनमध्ये येऊ शकतोस. पण त्यांनी बोलला ती स्वतःची गाडी न घेता कार रेंटल पहिले ट्राय कर, रेंटनी घे, बघ कसं जमतोय, आणि जर रेंटनी जर तुला म्हणजे व्यवस्थित तुझा बसतोय धंदा वगैरे तर मग स्वतःची गाडी घे. पण मी अल्ट्रा लेजंट डायरेक्ट स्वतःचीच गाडी घेतली. 1-2 महिने त्रास झाला समजायला, बिझनेस समजायला, पण नंतर आता जे पण काय अर्निंग कमवत आहे ते तुम्हाला तर माहितीच आहे. तर असं होतं, माझ्या मित्राच्या सजेशनवरती मी आलो आहे या लाईनमध्ये. पण मला कुठे ना कुठे या गोष्टीचा रिग्रेट नाही आहेत, कारण मला मजा येते काम करायला. हा मध्ये रडारड चालू असते, बजेट थोडासा वाढला किंवा खर्च जरा जास्त झाले तर रडतो मी, असं नाही की नाही रडत, पण मजा येते. कंटेंट आहे ना, कंटेंट म्हणजे कसं आहे की माझा हा बिझनेस तर चालूच आहे, साईड बाय साईड यूट्यूब पण आहे ना, तर मी स्वतःला पूर्ण बिझी करून ठेवलं आहे मी. तर असं होती माझी सुरुवात. मला CNG टाकण्याचा चान्स भेटतच नाही आहे, कारण CNG पंप पण जिथं थांबतोय तिथं लांब लांब आहेत, आणि CNG पंपामध्ये लाईन पण बरीच आहे. तर मी विचार करतो की त्या गाडी आपल्याला पेट्रोलवरती चालवायलाच लागणार, काही ऑप्शन नाही आहे दुसरं. त्याला पिकअप केलं, तिथून 22 किलोमीटरमधून मग 11 वरून 15 असं काहीतरी चाललंय. तर 23 वर्षाचा मुलगा आहे तो, बिल्डरच्या लाईनमध्ये इकडे फिर तिकडे फिर चालू आहेत, दुनियाभरचं प्रेशर वगैरे सर्व चालू आहेत. तो मला बोलतो की भाई तुझा जॉब चांगला आहे. मी बोललो असं नाही आहे, आमच्या जॉबमध्ये पण लफडे आहेत, पण ठीक आहे, काय नाही, मॅनेज केलं की सगळ्या काही गोष्टी होतात, असं काय नाही आहे. तर मी त्याला बोललो नाही की मी CNG भरायला जातो म्हणून, कारण 5 ते 10 मिनटामध्ये लगेच येतो आहे, तर त्याला काय बोलणार. मला असं वाटेल की माझ्यामुळे त्याची कामं नको अटकायला, आणि तसं पण आपण 6, 6:30 किंवा 7च्या आसपास आपण फ्री होऊ. जाऊन किती पेट्रोल चालणार आहेत, 1 कांडी, 2 कांडी, 3 कांडी, पूर्ण टाकीत संपली तरी पण चालेल, पण माझ्यामुळे त्याचं काम नको अटकायला. मी याची चुकी झाली की मला CNG भरायला पाहिजे होता, बट जाऊ दे, आता काय करणार, ते झालं ते झालं. 9.7 किलोमीटर गाडी पेट्रोलवरती चालली आहे, कारण CNG टाकायला टाईम भेटतच नाही आहेत. हा जो कस्टमर आहे तो 5 ते 10 मिनटामध्ये लगेच येतो. आता 5 ते 10 मिनटामध्ये CNG टाकून झालं असतं तर मग बघायला नको होतं. ॲटलिस्ट 15 ते 25 मिनटं लागतात CNG भरायला, कारण लाईनच तेवढी असते. टाईम होतोय 5:09, आणि याचा जवळपास
6:45च्या आसपास संपून जाईल. 1 hour 46 minutes 25 किलोमीटर गाडी पेट्रोलवरती चालली आहे आणि माझा 1 पॉईंट पेट्रोलचा समाप्त झाला आहे. आता मी आहे सानपाडा TTC इंडस्ट्रियल एरिया आणि खाली बघा काय लिहून येतो, एक्स्ट्रा अर्निंग फॉर एक्स्ट्रा किलोमीटर्स, 15 रुपये पर किलोमीटरचा रेट कॅल्क्युलेट करतोय. त्यानंतर मिनिटाचे एक्स्ट्रा टाइम मिनिटाचे 5.5 रुपये देतोय. हे बघा 5.50 रुपये पर एक्स्ट्रा मिनिट्स. आणि ह्यानंतर अजून एक गोष्ट मी बघितली ती आहे, हे बघा दाखवतो तुम्हाला. याच्या प्रोफाईलवर क्लिक केलं ना तर त्याच्यामध्ये सेम गोष्टी परत रिपीट येतात. ही आपली नॉर्मल ट्रिप आहे. कस्टमरच्या प्रोफाईलवर क्लिक केलं, झूम करतो. पहिला फक्त एक्स्ट्रा मिलेगा असं हे होतं लिहून आलेलं. आता एक्स्ट्रा टाइम पण आहे. एक्स्ट्रा मिलेगा म्हणजे किलोमीटर्स आहे आणि एक्स्ट्रा टाइम थोडं ठीकच आहे. किती फेर बनेल ह्याचा काय माहिती. तर अजून एक कमेंट वाचली मी आणि त्या कमेंटमध्ये असं होतं की मी न्यू आहे, गाडी घेतली आहे आणि इंटरसिटी कधी चालू होईल. तर इंटरसिटी आहे ना उबरचं, तो ऑटोमॅटिकली चालू होतो. तुम्ही काय करा की तुम्ही तुमची लोकल ट्रिप्स मारत जावा आणि जसं की उबर गो, प्रीमियर हे सगळ्या कॅटेगरीज आहेत ना तिथं दररोज चेक करत जावा. त्याच्यामुळे तुम्हाला इंटरसिटीचा ऑप्शन आहे ना तो ऑटोमॅटिकली ॲड झालेला दिसेल. तुमचं ॲक्सेप्टन्स रेट आणि तुमचं कॅन्सलेशन रेट चांगला असेल ना तो होऊ शकतो की लवकर पण होऊ शकतो. पण स्पेसिफिकली असं कुठला टाईम नाही आहेत. मला आठवतं की माझं इंटरसिटी एक 4 ते 5 महिन्यानंतर चालू झालं होतं. ओलाचं इंटरसिटीसाठी मेल वगैरे करायला लागतो काहीतरी असं हाय झोन, मला नाही माहिती. पण मी इंटरसिटी कधीच प्रेफर करत नाहीत. 12 आणि 13 रुपये पर किलोमीटरचे रेटनी तुम्ही जात आहेत. हां, भलेही तुमच्या गाडीचा ॲव्हरेज खूप जास्त चांगला आहे, मान्य आहेत, पण किलोमीटर वाईज तर मला ते नाही आवडत. हां, सॅटर्डे संडेला तुम्ही करू शकता इंटरसिटी, म्हणजे ट्रिपच नाही आहेत आणि खूपच जास्त मारामारी आहे ट्रिपांची आणि ज्या टायमिंगमध्ये तुम्हाला इंटरसिटी लागते तर मग चांगले आहेत. उबरचं कसं आहे की तो इथून जर तुम्हाला पुण्याची ट्रिप लागली तर तुम्हाला रिटर्न ट्रिप पण लगेच देतं. हां, पण रेट फार कमी भेटतो, पण ते मला पटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे असा की इंटरसिटीमध्ये टोल इन्क्लूड नसतो. जर तुम्ही नवीन असाल तुमच्यासाठी स्पेसिफिकलीच आहे हे की इंटरसिटीमध्ये टोल इन्क्लूड नसतो. OTP टाकण्याच्या आधीच त्यांना सांगायचं की मी तुम्हाला प्रूफ देईन किती काय टोल कट झालेत, त्यांचे मेसेज दाखवा, कॅल्क्युलेशन करा आणि त्यांना दाखवा की एवढे एवढे पैसे झालेत. पर्सनल गुगल पेवरती घ्या आणि दॅट्स इट. जेव्हा पण कराल तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. लोकलमध्ये आपला सेलिंग झाला, परत अटल सेतूचा टोल झाला ते इन्क्लूड असतं. परत पनवेलवरून मुंब्राला जायचं असेल तर मध्ये टोल लागतो, त्या टोलचं नाव विसरलो, तो पण टोल ॲड असतो. उबरचं काय टेन्शन नाहीत. ओलाचा टोलचा लय इश्यू आहे. तर जरा व्यवस्थित आणि सांभाळून काम करा. तुमचा नुकसान झालं नाही पाहिजे. 1 रुपया इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, ठीक आहे. तर अजून पण काही कमेंट्स असतील किंवा काही डाऊट असतील कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचे आन्सर मी तुम्हाला देतो. फायनली ट्रिप झाली कंप्लीट 8:09. यात तुम्हाला मी फेअर दाखवतो की किती भेटले. 2,000 रुपयाची रेंटल ट्रिप होती. 8 तास 25 मिनिटं, 101 किलोमीटर, 2,941 रुपये भेटलेत. आणि मला सांगा जरा कमेंट करून हा ठीकठाक होता का रेट. पण आणि टोटल जी आपली अर्निंग बघायची आपली आजची 4,344 ही आपली आजची टोटल अर्निंग आहे. आणि अजून एक गोष्ट की माझा ड्राईव्ह पास आहे तो ॲक्टिवेट नाही आहे. वॉलेटमध्ये किती पैसे दाखवत आहेत, ये 828 रुपयाचं CNG बसलं. 9.6च्या आसपास काहीतरी होतं. मी फोटो नाही काढला म्हणून जाऊ दे. सगळ्यात पहिले तर CNG भरून घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट होतं, कारण अरे यार माझा पास संपलाय. कशाला मी ॲक्टिवेट करू. मी ॲक्टिवेट करायची गरज. उद्याचा वार काय आहे, उद्या बुधवार आहे. उद्या पण ट्रिप चांगल्या लागतील. बदलापूर, मी जाते मराला बदलापूरला. एरिया प्रेफरन्स गो होम टाकून बघूया पहिले. तसं बघायला गेलं ना तर मी MT जरी गेलो ना तरी मला इतका काय फरक नाही पडणार. पण आपण का जा, अरे यार
बंद करा. काय वाजली? रेडारवरती 2 वाजली. बदलापूर वेस्ट नाही. अजून एक 300 सगळं उबर गो नको. त्यानंतर इथे टाकतो आपला एरिया. ओके. मी थोडासा लवकर पोचलो ना तर माझा पुढच्या शेड्यूलची पूर्ण वाट लागणार. आता बघा 8 वाजलेत ना, तर आता मी एमटी निघालो ना तर मी 9:30 पावणे 10च्या आसपास पोहोचेन, कारण फुल ट्रॅफिक भेटणार मला. तर मग असा वाला विषय असतो. हळूहळू निघतो मी. तरभी वेस्ट वाशीची ट्रिप आहे. नको छोट्या ट्रिप मारेस पर्यंत लय टाइम होऊन जाईल. भावानो रिच टू माय बिल्डिंग. टाईम 9:32. मला वाटलंच होतं की मला 9:30-10च्या आसपास टाइम लागेलच. मेरे पापा आहे लेकिन ठीक आहे. आपली टोटल गाडी चालली आहे 195 किलोमीटर आणि आजची टोटल अर्निंग रुको पापा 2 मिनिट रुको. ही आहे 4,344. CNG आणि पेट्रोल किती गेलं ना मला खरंच नाही माहिती, बट कसं कॅल्क्युलेट करायचं मला पण नाही समजत. तर कधी कधी असं होतो कारण गाडी पेट्रोलच्या 2 पॉईंट्सच गेलेत. हे दिसतंय 2 पॉईंट गेलेत पेट्रोलचे. CNG किती गेलं किंवा किती पेट्रोल गेलं याचं कॅल्क्युलेशन का करता येत नाही मला ते तुम्हाला मी सांगतो. कारण मी CNG पण कालच भरला होता. पेट्रोल आपल्या आधीपासून होतं आपल्या गाडीमध्ये आणि उबरचा पास पण आहे तो कालचाच ॲक्टिवेट होता. तर सगळ्या काही गोष्टी कालच्या आज पूर्ण प्रॉपर यूज झाल्या. तर त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन करायला ना जमत नाही आहे. म्हणजे ठीक आहे, पण माझ्या मते 1200-1300 रुपये गेले असतील फ्युलसाठी. चला आपण कॅल्क्युलेशन करूनच बघूया की किती. 1300 रुपये पकडूया CNG आणि पेट्रोल, आणि किती पैसे हातामध्ये उरतात ते पण मी तुम्हाला दाखवतो. हा प्रॉपर कॅल्क्युलेशन नसणार बाय द वे, बट ठीक आहे. 4,377 आहे ना, एवढंच आहे ना? नाही सॉरी 44 आहे. मायनस 1300 पकडू आपण आणि 212. राऊंड फिगर आपल्या हातामध्ये एवढे राहिलेत 2,832 रुपये. हा जो कॅल्क्युलेशन आहे ना हा रफ कॅल्क्युलेशन आहे. प्रॉपर आम्हाला माहित नाही किती गेले किती काय, ते जाऊ दे, होतो कधी कधी असं. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक टिप देईन की रिझर्वेशन टिप जर तुम्हाला भेटतात म्हणजे उबरमध्ये ओलामध्ये मुंबई साईडच्या तर घ्या, कारण रिझर्वेशन ट्रिप आहेत ना नॉन पीक टाईमला खूप जास्त बेनिफिट करून देतात. आता माझ्या गाडीमध्ये CNG असतं ना तर मला ती खूप फायदेशीर पडली असती, बट ठीक आहे. आणि इमर्जन्सीसाठी पेट्रोल पण ठेवा, इमर्जन्सीसाठी पण, आणि गाडीचा तो फ्यूल पंप आहे ना त्याच्यासाठी पण ॲटलिस्ट 0.5 टक्के तरी आपला पेट्रोल असणं गरजेचं आहे. आणि दररोज गाडी 5-10 किलोमीटर तरी पेट्रोल चालवा, आणि जितका जास्त होईल तितका जास्त गाडी व्यवस्थित चालवा. आणि बाय बाय, टेक केअर. फोन आला उचलतो.